आता लिनियसनं सुरुवातीला 5 मोठ्या कॅटेगरीज बनवल्या. आता आपण सर्व कॅटेगरीज आणि टॅक्सा यांचा डिटेल स्टडी करूया. कार्ल लिनियस यांनी 5 महत्वाच्या कॅटेगरीज बनवल्या. क्लास, ऑर्डर, जीनस, स्पीसीज आणि व्हरायटी. पण नंतरच्या काळामध्ये 7 ऑब्लिगेट कॅटेगरींचा वापर केला गेला. याच्यामध्ये किंगडम आहे, त्याच्यानंतर डिव्हिजन, आणि ॲनिमल मध्ये असेल तर फायलम, त्यानंतर क्लास, त्यानंतर ऑर्डर, त्यानंतर फॅमिली, त्यानंतर जीनस, आणि शेवटी स्पीसीज. यू नो, स्पीसीज इज अ बेसिक युनिट ऑफ क्लासिफिकेशन. सर्वात बेसला कोण आहे तर स्पीसीज आहे. दीज आर ऑब्लिगेट कॅटेगरीज. तुम्हाला क्वेश्चन यावरती विचारला जातो, MCQ यावरती विचारला जाईल. काय? हाऊ मेनी ऑब्लिगेट कॅटेगरीज युज्ड इन क्लासिफिकेशन? These are 7 obligate categories used in classification. आणि त्याच्यामध्ये सब कॅटेगरीज केल्या जातात किंवा सुपर कॅटेगरीज पण गरजेप्रमाणे आपण करू शकतो. जसं सब क्लास, सुपर क्लास, सब फॅमिली हे करू शकतो. त्यानंतर कोहॉर्ट बिटवीन ऑर्डर अँड फॅमिली, ट्राईब बिटवीन फॅमिली अँड जीनस, रेस आफ्टर सब स्पीसीज, रेस, ह्या काही ॲडिशनल आपण यूज करू शकतो ॲज पर नीड. पण ऑब्लिगेट कॅटेगरी तेवढ्या पाहिजेत म्हणजे पाहिजेतच. इथं जर पाहिलं तर या फोटोग्राफमध्ये पहा, सर्वात टॉपची कॅटेगरी आहे किंगडम. अँड किंगडम नंतर आता ॲनिमल क्लासिफिकेशन असेल तर फायलम, आणि प्लांटचं क्लासिफिकेशन असेल तर डिव्हिजन, त्यानंतर क्लास, त्यानंतर ऑर्डर, त्यानंतर फॅमिली, त्यानंतर जीनस, आणि सर्वात बेसला इथं आहे स्पीसीज. तर अशा प्रकारे डिसेंडिंग ऑर्डरनं कॅटेगरीची अरेंजमेंट करणं याला म्हणतो आपण टॅक्सॉनॉमिक हिरार्की. याला आपण टॅक्सॉनॉमिक हिरार्की म्हणतो. पहा इथं डिसेंडिंग असेंडिंग ऑर्डरनं कोण कोण कसं आहे बघा. या सर्व आहेत कॅटेगरी. किंगडम ॲनिमालिया, फायलम ॲनिमल क्लासिफिकेशन कॉर्डेटा, सब फायलम व्हर्टिब्रेटा, क्लास मॅमॅलिया, सब त्यानंतर ऑर्डर प्रायमेटा. आपली ऑर्डर कुठली आहे? प्रायमेट आहेत आपण. फॅमिली होमिनिडी, जीनस होमो, आणि आपली स्पीसीज आहे सेपियन सेपियन. तर इकडच्या बाजूला सर्व जे लिहिलेलं आहे त्याला आपण म्हणतो टॅक्सा, आणि या बाजूला जे सर्व काही लिहिलेलं आहे त्यांना आपण म्हणतो कॅटेगरीज ऑफ क्लासिफिकेशन. तर सर्वात बेसला कोण आहे इथं? स्पीसीज. Species is a group of individuals having common ancestry can freely interbreed in nature. सारख्या कॅरेक्टर असलेल्या ऑर्गॅनिझमचा ग्रुप म्हणजे स्पीसीज. All mango plants in world forms a mango species.
ऑल ह्युमन बीइंग इन वर्ल्ड फॉर्म्स अ ह्युमन स्पीसीज. जॉन रे नावाच्या सायंटिस्टनं स्पीसीजचा कन्सेप्ट मांडलेला आहे. स्पीसीज सर्वात बेसिक युनिट आहे. लोएस्ट कॅटेगरी म्हणजे स्पीसीज. इथं प्रत्येकाची स्पीसीज बघा. मँगो मध्ये मँजीफेरा जीनस आहे आणि इंडिका स्पीसीज आहे. पोटॅटो मध्ये सोलॅनम जीनस ट्युबरसम स्पीसीज. नाईटशेड मध्ये सोलॅनम जीनस नायग्रम स्पीसीज. टोमॅटो मध्ये सोलॅनम जीनस लायकोपर्सिकम स्पीसीज आहे. ब्रिंजल वांग सोलॅनम जीनस आहे, मेलॉन्जेना स्पीसीज आहे. लॉयन पॅन्थेरा जीनस आहे, लिओ स्पीसीज आहे. टायगर पॅन्थेरिया जीनस आहे, टायग्रिस स्पीसीज आहे. लिओपार्ड पॅन्थेरिया जीनस आहे, पॅरडस स्पीसीज आहे. ह्युमन होमो जीनस आहे, सेपियन ही स्पीसीज आहे. म्हणजे स्पीसीज हे सर्वांचं बेसिक युनिट आहे क्लासिफिकेशनचं. स्पीसीज हे सर्वांचं बेसिक युनिट आहे. या यांच्या स्पीसीज वेगवेगळ्या आहेत. त्यानंतर सारख्या कॅरेक्टर असलेल्या स्पीसीज एका जीनस मध्ये ठेवल्या जातात. जसं इथं पहा, तुम्ही आता याच्यापूर्वी जर पाहिलं असेल तर इथं पहा, लॉयन स्पीसीज वेगळी आहे, टायगर स्पीसीज वेगळी आहे, लिओपार्ड स्पीसीज वेगळी आहे, परंतु या सर्वांचा जीनस सेम आहे. सारख्या कॅरेक्टर असलेल्या स्पीसीज एका जीनस मध्ये ठेवल्या जातात. सो जीनस इज ग्रुप ऑफ सिमिलर स्पीसीज. यामध्ये जास्तीत जास्त रिप्रोडक्टिव्ह कॅरेक्टरचा विचार केला जातो. इथं जर पाहिलं तुम्ही तर पोटॅटो वेगळं, नाईटशेड वेगळं, टोमॅटो वेगळं, ब्रिंजल वेगळं, त्यांच्या स्पीसीज वेगळ्या आहेत, पण जीनस मात्र एकच आहे. कारण सारख्या कॅरेक्टर असणाऱ्या स्पीसीजचा एक ग्रुप म्हणजे जीनस. आता त्याच्यानंतर फॅमिली. सारख्या कॅरेक्टर्स असणाऱ्या जेनराचा ग्रुप म्हणजे फॅमिली. रिप्रोडक्टिव्ह कॅरेक्टर मध्ये समानता जास्तीत जास्त असतील तसे जेनरा एकत्र एका फॅमिलीमध्ये ठेवले जातात. फॉर एक्झाम्पल इथं पहा, पॅन्थेरिया, फेलिस. पॅन्थेरिया हा जीनस कोणाचा आहे? टायगरचा तो जीनस आहे, लॉयनचा तो जीनस आहे. पण फेलिस कॅटचा जीनस आहे. परंतु या तिघांची फॅमिली एकच आहे, फेलिडी. सो सिमिलर जेनेरा केप्ट इन सिंगल फॅमिली फेलिडी, लाईक Panthera and Felis are kept in Felidae family. आता प्लांट मध्ये विचार केला तर पहा, धोत्र्याचं फूल आपल्याला माहिती आहे, त्याचा जीनस धतुरा आहे. पेटुनिया हा वेगळा जीनस आहे. सोलॅनम पोटॅटो वेगळा जीनस आहे. परंतु हे तिन्ही जरी वेगळे जेनरा असले तरी यांची फॅमिली एकच आहे. कारण रिप्रोडक्टिव्ह कॅरेक्टर मध्ये समानता असल्यामुळं सोलॅनेसी नावाच्या एका फॅमिलीमध्ये यांना ठेवलं जातं.
तर सारखे जनरा, सारख्या कॅरेक्टर, सिमिलर कॅरेक्टर्स असलेले जनरा एकत्र ठेवले जातात फॅमिलीमध्ये. जीनस बद्दल आपण मगाशी चर्चा केलेलीच आहे. पहा, फेलिस हाऊस कॅट, जंगल कॅट, फेलिस जीनस आहे. त्यानंतर पॅन्थेरा, पॅन्थेराच लॉयन, लिओपार्ड, टायगर या सर्वांचा जीनस एकच आहे. पोटॅटो, टोमॅटो, ब्रिंजल यांचा जीनस एकच आहे. म्हणजे सारख्या कॅरेक्टर असणाऱ्या स्पीसीज एका जीनस मध्ये ठेवल्या जातात, असा याचा अर्थ आहे. मगाशी स्टडी केलाय त्याचा. आता ऑर्डर, फॅमिली नंतर पुढे काय? ऑर्डर. सिमिलर कॅरेक्टर्स हॅव्हिंग फॅमिलीज आर केप्ट इन ऑर्डर. ऑर्डर इज ऑल्सो कॉल्ड ॲज कोहॉर्ट. इथं पहा, यांची सर्वांची डॉग आहे, कॅट आहे, लॉयन आहे, टायगर आहे. या सर्वांना आता यांच्यामध्ये कॅनिडी फॅमिली आणि वरच्यांची फेलिडी फॅमिली, या दोन्ही फॅमिलीमध्ये कार्निव्होरा ही ऑर्डर, ह्या दोन्ही फॅमिलीज कार्निव्होरा नावाच्या ऑर्डरमध्ये ठेवलेल्या आहेत. म्हणजे यांची फेलिडी फॅमिली आहे आणि यांची कॅनिडी फॅमिली आहे, परंतु समान कॅरेक्टर असल्यामुळं कार्निव्होरस आहेत सगळे शेवटी, आणि म्हणून कार्निव्होरा नावाच्या ऑर्डरमध्ये त्यांना ठेवलेलं आहे. त्याचबरोबर फॅमिली सोलॅनेसी आणि कॉन्व्हुलेसी या दोन वेगळ्या फॅमिलीज आहेत, पण यांच्यामध्ये समान रिप्रोडक्टिव्ह कॅरेक्टर काहीतरी आहेत, कॉमन रिप्रोडक्टिव्ह कॅरेक्टर आहेत. म्हणून पॉलिमोनियल्स नावाच्या ऑर्डरमध्ये त्यांना ठेवलेलं आहे. त्यानंतर सारख्या कॅरेक्टर असलेल्या ऑर्डर एका ग्रुपमध्ये ठेवल्या जातात, त्यांना आपण म्हणतो क्लास. इथं पहा, यांची ऑर्डर आहे कार्निव्होरा, यांची ऑर्डर आहे प्रायमेटा, परंतु हे सगळे मॅमल आहेत म्हणून त्यांना क्लास मॅमॅलिया मध्ये ठेवलेलं आहे. त्याचबरोबर सॅपिंडेल ही ऑर्डर, पॉलिमोनियल ही ऑर्डर, यामध्ये कॉटिलिडॉन 2 असतात, डायकॉटचे मेंबर आहेत सगळे हे, त्यामुळं त्यांना डायकॉटिलिडॉनी नावाच्या एका क्लासमध्ये ठेवलेले आहेत. सो क्लास इज अ ग्रुप ऑफ ऑर्डर्स शोइंग सिमिलॅरिटीज. सारख्या कॅरेक्टर असणाऱ्या ऑर्डरचा ग्रुप म्हणजे क्लास. त्याचबरोबर त्याच्यानंतर डिव्हिजन किंवा फायलम. फायलम टर्म ॲनिमल किंगडम साठी यूज केली जाते आणि डिव्हिजन ही टर्म प्लांट क्लासिफिकेशन मध्ये यूज केली जाते. पहा, मॅमॅलिया किंवा एव्ज म्हणजे बर्ड्स, रेप्टेलिया, ॲम्फिबिया हे सगळे वेगवेगळे क्लास आहेत. हे सगळे वेगवेगळे क्लास आहेत, पण सगळे शेवटी फायलम कॉर्डेटा मध्येच येतात. सगळे कॉर्डेटाचे मेंबर आहेत. त्याचप्रमाणे इकडं सुद्धा मोनोकॉट, डायकॉट, मोनोकॉट म्हणजे जवार, मेज, राईस वगैरे यांचे ग्रुप. डायकॉट तूर, मूग, हरभरा 2 फुटी होतात त्यांचा ग्रुप. तर हे डायकॉट आणि मोनोकॉट शेवटी
अँजिओस्पर्म आहेत. अँजिओस्पर्म नावाच्या ग्रुपमध्ये ते एकत्र ठेवलेले आहेत. त्यानंतर शेवटी नॉन कॉर्डेट असतील किंवा कॉर्डेट असतील, सगळे शेवटी ॲनिमल आहेत आणि त्यामुळं त्यांना किंगडम ॲनिमालियामध्ये ठेवलंय. आणि इकडं थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म हे सगळे ग्रुप असतील सेपरेट, पण त्यांना सर्वांना किंगडम प्लॅन्टीमध्ये ठेवलेलं आहे. कारण किंगडम ही हायेस्ट कॅटेगरी आहे, स्पीसीज ही लोवेस्ट कॅटेगरी आहे. यावर मला एक क्वेश्चन तुम्हाला विचारायचा आहे. मग मला सांगा, स्पीसीज लेवलला सिमिलॅरिटी जास्त का कमी? जास्त. स्पीसीज पेक्षा जीनस लेवलला सिमिलॅरिटी कमी, फॅमिली लेवलला आणखी कमी, ऑर्डर लेवलला आणखी कमी, क्लास लेवलला आणखी कमी, डिव्हिजन लेवल किंवा फायलम लेवलला आणखी कमी आणि किंगडम लेवलला आणखी कमी. सर्वात सिमिलॅरिटी, मिनिमम सिमिलॅरिटी तुम्हाला किंगडम लेवलला पाहायला मिळतील आणि सर्वात हायेस्ट सिमिलॅरिटी तुम्हाला कुठं पाहायला मिळतील? तर त्या तुम्हाला स्पीसीज लेवलला पाहायला मिळतील. आणि प्रत्येकाला सब आहे. समजा किंगडम मोठा असेल तर सब किंगडम, डिव्हिजन मोठे असेल तर सब डिव्हिजन, क्लास मोठा असेल तर सब क्लास, फॅमिली मोठी असेल सब फॅमिली, स्पीसीज मोठी असेल तर सब स्पीसीज असेल, व्हरायटी असेल, रेस असेल, हे करू शकतो आपण. याच्यामध्ये जर फॅमिली असेल, आता प्लांट किंगडम मध्ये पहा, फॅमिलीच्या नावाचा शेवट CEAE मध्ये होतो. माल्वेसी, ऑस्ट्रेसी, पोएसी, CEAE फॅमिली असेल तर. ऑर्डर असेल तर ALE, मालवेल, ऑस्ट्रेल, जिरॅनियल, पोएल वगैरे. क्लास एंड्स विथ जसं डायकॉटिलिडॉनी AE, मोनोकॉटिलिडॉनी AE. डिव्हिजन एंड्स विथ फायटा, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, स्पर्मॅटोफायटा. आणि शेवटी किंगडम. प्रत्येकाला वेगवेगळ्या टर्म्स आहेत. आता काय फार सगळ्या डिटेल मी इथं सांगितलेल्या नाहीत, परंतु प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीनं आयडेंटिफाय करता येतं. सो these are some categories and taxa used in classification of plant and animals. या वेगवेगळ्या कॅटेगरीज किंवा टॅक्सा यांचा क्लासिफिकेशन साठी आपण उपयोग करतो. एखादं क्लासिफिकेशन आपण इथं करायचं म्हटलं तर किंगडम ॲनिमालिया, फायलम कॉर्डेटा, क्लास मॅमॅलिया, ऑर्डर कार्निव्होरा हे मेंबर बघा, फॅमिली फेलिडी, जीनस पॅन्थेरा आणि स्पीसीज टायग्रिस. पहा किती सुंदर 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 फोटोग्राफच्या साहाय्यानं क्लासिफिकेशन करून दाखवलंय. एखाद्या ॲनिमलचं क्लासिफिकेशन असं करता येईल. प्लांटचं ॲनिमलचं क्लासिफिकेशन आपल्याला या पद्धतीनं करता येईल. पहा, जसं इथं आपण ह्युमनचं क्लासिफिकेशन पाहू शकता, हाऊस फ्लायचं क्लासिफिकेशन पाहू शकता, मँगोचं पहा, व्हीटचं क्लासिफिकेशन केलेलं पहा. या सर्व क्लासिफिकेशनवरून तुम्हाला आयडिया येईल की लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन आपण कशा पद्धतीनं करतो.